वेलकम स्टुडंट्स. तर कालच्या बेसिक इन्फॉर्मेशन नंतर आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच यामधील पहिला भाग बघतोय. दॅट इज असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसे करायचे. काय बघतोय आपण नियम? असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसे करायचे ते बघतोय. त्यातलं काही रूल्स आहेत. पहिला रूल आहे, बघूया रूल्स. RULES रूल्स. त्यातला फर्स्ट रूल आहे, काय करायचं आहे बघा. यूज दॅट ॲज अ कंजंक्शन. यूज दॅट ॲज अ कंजंक्शन. CONJUNCTION. आता आपण काय करणार आहे, असर्टिव्ह सेंटेन्स दॅट हे कंजंक्शन वापरणार आहे. कशासाठी? ॲज अन यूज दॅट ॲज अ कंजंक्शन टू जॉईन RV अँड RS. व्हॉट इज RV अँड RS? RV आणि RS म्हणजे काय? तर अवतरण चिन्हाच्या बाहेरील भाग, त्यामधील वर्ब होता तो RV म्हटलं. अवतरण चिन्हाच्या आतील भाग त्याला RS म्हटलेलं आहे. दोघांना जोडायचं काम कोणी करायचं? दॅटने जोडायचं. इथे लक्षात काय म्हणतो मी? दॅटने जोडायचं. बघा नंबर सेकंड, मेक नेसेसरी चेंजेस. मेक नेसेसरी NECE नेसेसरी चेंजेस in pronouns and tenses. TNSES tenses. If there is need, THERE, if there is need, म्हणजे जर गरज असेल तर काय करा? प्रोनाऊनमध्ये चेंज करा, टेन्समध्ये चेंज करा. आता हे दोन रूल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणखीन काय? नंबर थर्ड आहे, मेक चेंज. MEKE, मेक चेंज in RV if it is necessary. बघा, म्हणजे जर का गरज असेल तर काय करायचं आहे? तुम्हाला RVमध्ये चेंज करायचं आहे, RVमध्ये बदल करायचे. बघा RVमध्ये कशा प्रकारे बदल करायचा, काय करायचं, आपण तो भाग बघूया. एक एक्झाम्पल घेऊया आपण इथं. ही सेड I drink coffee. आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की या वाक्यामध्ये हा जो पार्ट आहे ह्याला काय म्हणायचं आहे आपण? RV म्हणणार आहे, याला RS म्हणणार आहे. आता तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की ही स्पीकर कोण आहे? ही आहे, म्हणजे मेल आहे. ही सेड. आता इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आय हा शब्द आहे. आय हे प्रोनाऊन आहे, ते कोणाबद्दल आहे? ही बद्दल आहे. आय हे प्रोनाऊन कोणाबद्दल आलं? ही बद्दल आलं. ड्रिंक हा सिम्पल प्रेझेंट आहे, त्याचा सिम्पल पास्ट होईल. काय होईल? सिम्पल प्रेझेंटचा सिम्पल पास्ट होतो. कधी? जेव्हा RV सिम्पल पास्टमध्ये, कुठल्याही पास्ट टेन्समध्ये असेल तर, RV पास्ट टेन्समध्ये असेल तर RS मधील टेन्स चेंज होतो. RV पास्ट टेन्समध्ये असेल तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये असणाऱ्या सेंटेन्समधील व्हर्बचा टेन्स बदलतो. आता बघा, म्हणजेच काय झालं? ही सेड. आपण सेडमध्ये काय बदल करणार नाही, कारण इथं फक्त स्पीकरच दिलेलं आहे, लिस्नर दिलेला नाही, बोलणारा दिला आहे, ऐकणारा दिलेला नाही. ही सेड. दॅटनं वाक्य जोडा. आपला पहिला रूल होता की दॅटनं वाक्य जोडायचं आहे, RV आणि RSला जोडायला. ही सेड दॅट. आय प्रोनाऊनमध्ये चेंजेस करा, सांगितले प्रोनाऊनमध्ये चेंज करा. म्हणजे ही प्रमाणे आयमध्ये काय होईल? दॅट ही. ड्रिंक. आता टेन्समध्ये पण चेंज करा, टेन्समध्ये पण इथं सांगितले प्रोनाऊन अँड टेन्सेस. काय ड्रिंकचा काय झाला? ड्रँक. ड्रिंक ड्रँक.
म्हणजेच ही सेड दॅट ही ड्रँक कॉफी. ही ड्रँक कॉफी. तुमच्या लक्षात आलं असेल काय काय बदल केला आपण. पहिला बदल होता आर व्ही आणि आर एस यांना दॅटने जॉईन करा. दुसरा बदल आहे म्हणजे सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टच्या नुसार त्या प्रोनाऊनमध्ये आत बदल करा आणि टेन्समध्ये बदल करा. येते लक्षात. ठीक आहे, बघूया आपण यानंतरचा नेक्स्ट पार्ट बघतोय आपण. सेकंड बघूया आपण. हेच वाक्य पुन्हा वेगळ्या प्रकारे कसं लिहायचं आपण बघूया. सीध्या वेगळ्या प्रकारे कसं लिहायचं आहे तो भाग बघूया आपण. मी हेच वाक्य लिहितोय परत एकदा 2 नंबरमध्ये. ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमास दिनेश आय ड्रिंक कॉफी. दिनेश आय ड्रिंक कॉफी. आता बघा, तर हे स्पीकर ही आहे, लिस्नर दिनेश आहे. बघा इन्व्हर्टेड कॉमामध्ये आर एसमध्ये दिनेश आहे, त्याच्यानंतर कॉमा आला आहे म्हणजे तो दिनेश हा लिस्नर आहे, ऐकणार आहे. म्हणजे बोलणारा ही आहे, ऐकणारा पण ही आहे. म्हणजे अशा प्रकारे त्याच्यात चेंजेस होतील. काय चेंजेस होतील बघा. म्हणजेच आपल्याला असं लिहावं लागेल ही सेड न वापरता आता टोल्ड वापरावं लागेल. का, कोण सांगेल. सेडच्या ऐवजी आपण का टोल्ड वापरतो. इथं मात्र सेड वापरला कारण इथं स्पीकरच आहे, लिस्नर नाही, ऐकणारा दिलेला नाही. तो कोणाला म्हणाला हे दिलं नाही, पण इथं तो कोणाला म्हणाला दिले, दिनेशला म्हणाला. म्हणून ही टोल्ड दिनेश हा पहिला रूल झाला आपला, चेंज केला व्हर्बमध्ये. आता आर व्ही आणि आर एसमध्ये बदल करूया. कॉमा इन्व्हर्ट कॉमा काढून टाकूया. दॅट. बघा प्रत्येक वेळेस कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकावा लागेल तुम्हाला. इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकावा लागेल. दॅट आय म्हणजे याप्रमाणे सुद्धा आता पुढं. दॅट आयच्या ऐवजी ही. ड्रिंकचा सिम्पल पास काय होणार, ड्रँक. दॅट ही ड्रँक कॉफी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय काय बदल केला बघा. टोल्ड वापरलं सेडबद्दल, नंतर आर व्ही आणि आर एस यांना दॅटनं जोडलं, आयमध्ये बदल केला, ही झाला. ड्रिंकचा सिम्पल प्रेझेंट आहे तो सिम्पल पास झाला. येते लक्षात. ठीक आहे, पुढं बघा. रुपेश सेड टू जया I will ask you a question. काय, I will ask you a question. रुपेश सेड टू जया आय विल आस्क यू अ क्वेश्चन. आता या वाक्यावर फोकस करूया आपण. मला सांगा की या वाक्यामध्ये अगोदर काय बघणार आपण. नेहमी इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी काय करायला पाहिजे. अगोदर इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये असणारं जे वाक्य आहे त्या वाक्याचा प्रकार ओळखूया. कुठला आहे वाक्य. आय विल आस्क यू अ क्वेश्चन. हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. कसलं आहे, असर्टिव्ह. मग तो असर्टिव्हचे रूल पाळूया. मग पहिला आर व्ही आणि आर एसमध्ये बदल काय होतो वगैरे बघूया आपण. म्हणजे सेट टूमध्ये बदल करावा लागेल आपल्याला, आयमध्ये बदल करावा लागेल, विलमध्ये बदल करावा लागेल, यूमध्ये करावं लागेल. एवढे एकंदरीत 4 चेंजेस करावे लागतील. आणि शिवाय कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा कायना काढून टाकावं लागेल. मग सांगा आता काय करावं लागेल आपल्याला, बोला. पहिला आता स्पीकर दिलाय, लिस्नर दिलाय. म्हणजेच काय झालं, रुपेश. पुढं बोला. रुपेश सेट टूबद्दल काय करणार आहे, टोल्ड वापरणार आहे. रुपेश टोल्ड टू नाही, सेड आणि टू दोन्ही शब्द निघतील. रुपेश टोल्ड कोणाला, जया. म्हणजे जया कोण आहे, लिस्नर ऐकणारी आहे. जया दॅटनं आपण जोडूया आर व्ही आणि आर एसला. दॅट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढल्याबद्दल दॅट वापरलं. आय हा शब्द कोणाबद्दल आला, रुपेशबद्दल. रुपेश पुरुष आहे, मग आयबद्दल ही येणार. दॅट ही. बरोबर. पुढं विलचा पास्ट टेन्स वुड. दॅट ही वुड आस्क. यू म्हणजे कोणाला, आस्क यू म्हणजे कोणाला, जयाला. जया लेडीज आहे, फिमेल आहे. मग काय झालं, आस्क यू म्हणजे हरला. म्हणजे ही वुड आस्क हर अ क्वेश्चन.
क्वेश्चन. लक्षात आलं का काय काय चेंजेस केले, का चेंजेस केले, तुमच्या लक्षात आलं असेल. बघा आता दुसरं वाक्य घेऊया आपण, यानंतर नेक्स्ट सेंटेन्स घेऊया आपण. अशाच प्रकारचं एक सेंटेन्स आहे नंबर 3. आपण फक्त स्पीकर आणि लिस्नर यांच्या जागा बदलूया. आता रुपेशच्या ऐवजी काय करूया, जयाला घेऊया आपण. बघूया. जया सेड टू रुपेश, जया सेड टू रुपेश, I will ask you a question. असं सेंटेन्स आहे बघा. आय विल आस्क यू अ क्वेश्चन. आता मला सांगा आपण काय केलंय, वरचे वाक्य हे आणि हे सेम आहे, फक्त स्पीकर आणि लिस्नर यांच्या जागा बदलतात. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, या प्रोनाऊनमध्ये फक्त चेंजेस होतील. बघा हे 2 प्रोनाऊन आहेत, यांच्यामध्ये चेंज होईल, बाकी सेम राहील, बाकी काही बदल होणार नाही. बघूया आपण. बोला काय झालं मग. जया सेड टू बद्दल काय करा, टोल्ड. म्हणजे आपल्याला नियम माहीत पाहिजे आपल्याला की सेड टू बद्दल आपल्याला काय वापरायचं आहे, टोल्ड वापरायचं आहे. सेड टू बद्दल टोल्ड वापरा, किंवा सेड्स असेल परंतु स्पीकर आणि लिस्नर दिले असतील तरी पण टोल्ड वापरा. स्पीकर आणि लिस्नर दिला असेल तरी पण सेडसाठी टोल्ड वापरा. सेड टूसाठी टोल्ड वापरायचं. बघा जया टोल्ड रुपेश, पुढं काय करायला लागेल आपल्याला, दॅट न वाक्य जोडा लागेल, दॅट. बरोबर. आता पुढं आय हा शब्द कोणाबद्दल आला, जयाबद्दल आला. आय म्हणजे जया रुपेशला म्हणते की आय विल आस्क यू अ क्वेश्चन, मी तुला प्रश्न विचारेन. मी म्हणजे कोण, जया. जया म्हणजे शी. दॅट शी. विलचा पास्ट टेन्स वुड, शी वुड आस्क. आस्क यू म्हणजे कोणाला, हिमला. कारण हा शब्द रुपेशसाठी आला. यू हे प्रोनाऊन रुपेशसाठी म्हणून हिम आलं. हिम अ क्वेश्चन. आता मला तुम्ही सांगा की दोन्ही सेंटेन्समध्ये काय बदल झाला. सेंटेन्स जरी तेच असले तरीसुद्धा स्पीकर आणि लिस्नर यांच्यानुसार आपणाला प्रोनाऊनमध्ये चेंजेस करावे लागतात. बघा स्पीकर आणि लिस्नर यांच्यानुसार चेंजेस करावे लागतात. आता यानंतर बघूया नेक्स्ट रूल आहे. सो हे नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला. फक्त व्हिडिओ ऐकून उपयोग होणार नाही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेव्हा ऐकत असता तेव्हा नोट्स लिहायची सवय असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, पोहण्यासाठी शिकायचं असेल तर आपणाला पाण्यामध्ये उडी मारावी लागते. गॉट इट. काय म्हणतोय कळतं. पोहायला शिकायचं असेल तर पाण्यामध्ये उडी मारावी लागते. पोहण्याची पुस्तकं वाचून किंवा त्या नदीच्या किंवा विहिरीच्या कडेला काठावर बसून आपणाला पोहता येणार नाही. जसं की मी तुम्हाला सांगतोय, फक्त व्हिडिओ पाहून तुम्हाला ग्रामर नाही कळणार. व्हिडिओ बरोबरच तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स लिहून घ्यायचे आहेत. हे नियम आत्मसात करायचे आहेत. काही नवीन वाक्य सोडवायचे आहेत. मला वाटतं मी जे काय बोलतोय ते तुमच्या चांगलं लक्षात येते. बरोबर ना. ओके. असं असेल तर मग आळस झटकून तुम्हाला कामाला लागलं पाहिजे. मला परत सांगायचं आहे की प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे साध्य करता येत नाही. कारण मानवी गुणधर्म आहे, एकच गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करू तरच आपण त्यामध्ये तरबेज होतो. ओके. बघूया आपण आता पुढं. आता स्पीकर आणि लिस्नर यांच्याविषयी बोलतोय आपण. जर स्पीकर फर्स्ट पर्सन असेल तर काय करायचं बघूया आपण आता. स्पीकर फर्स्ट पर्सन असेल तर बघा, इफ द स्पीकर म्हणजे बोलणारा इज फर्स्ट पर्सन, FIRST फर्स्ट पर्सन. आता फर्स्ट पर्सन कोण कोण आहेत रे फर्स्ट पर्सन. आय आणि कोण आहेत, आय आणि वी आहे. आय आणि वीला काय म्हणायचं, फर्स्ट पर्सन म्हणायचं. आय आणि वी हे दोघं जण कोण आहेत, फर्स्ट पर्सन. तर काय करायचं बघूया आपण. बघा, आय सेड
I was going. I said I was going. छोटंसं वाक्य आहे. काय बदल होईल रे? तुम्हाला प्रयत्न तर करा. तर काय होईल बदल? I said दॅट न वाक्य जोडा. दॅट, बरोबर. I said that. आता आय हा शब्द स्पीकर आहे, फर्स्ट पर्सन आहे, आणि आत आहे तो पण या आय बद्दलच आहे, म्हणजे चेंज करायचा नाही. जर स्पीकर फर्स्ट पर्सन असेल आणि फर्स्ट पर्सन विषयच आत असेल तर त्यामध्ये चेंज होणार नाही. आय सेड दॅट आय वॉचच्या ऐवजी काय येणार? सिम्पल पास्ट कंटिन्युअस आहे, त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होणार. म्हणजेच काय होणार? आय वॉज गोईंग, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आठवते का? हॅड बीन गोईंग. म्हणजे दॅट आय हॅड बीन गोईंग. आय हॅड बीन गोईंग. किंवा आय वॉज गोईंगचा आय वॉज गोईंग पण राहील. म्हणजे याला दोन उत्तर आहे त्याला. आय सेड दॅट आय वॉज गोईंग किंवा आय हॅड बीन गोईंग. बघा दुसरं वाक्य बघा. आय सेड वी विल बाय धिस कार. वी विल बाय धिस कार. मी म्हणालो, बघा, आपण ही गाडी घेऊ, आम्ही ही गाडी घेऊ. आता मला सांगा, आय हा शब्द आयमध्ये पण वी आहे. वीमध्ये वी कुणाचा बनतो? आय आणि यू ह्या दोघात मिळून वी बनतो. म्हणजे वीमध्ये बदल होणार नाही आता, कारण वी पण फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे चेंज करायचा नाही. आय सेड दॅट वीचा वीज ठेवा. विलचा पास्ट टेन्स वुड. वी वुड बाय धिस कार. धिसचं काय होणार आता? दॅट होणार. रूल आहे. धिस हे ॲडजेक्टिव्ह आहे. धिस हे ॲडजेक्टिव्हचं काय होणार? दॅट होणार. दॅट कार. धिसचं दॅट हा चेंज झाला. म्हणजेच काय झालं? परत एकदा बघा. आय सेड दॅट वीचा वीज ठेवला. विलचा पास्ट टेन्स वुड केला. बाय धिसचा दॅट केला. धिसचा दॅट होतो. काही रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. चेंजेस कोणकोणते होतात, कसे होतात ते माहीत होणं गरजेचं आहे. बघा आता यानंतर बघूया नेक्स्ट रूल बघूया आपण. जर का लिस्नर किंवा स्पीकर सेकंड पर्सन असेल तर काय करायचं? सेकंड पर्सन बघा. सेकंड पर्सन कोण आहे? सेकंड पर्सन कोण आहे? सेकंड पर्सन यू आहे. यू. मग यू असेल तर काय चेंजेस होतील बघूया आपण यूसाठी. फॉर एक्झाम्पल, ही सेड टू बघा मुकेश. ही सेड टू मुकेश यू हॅव गॉट इट. यू हॅव गॉट इट असं सेंटेन्स आहे. आता चेंजेस किती होतील आपले? तर सेट टूमध्ये होईल पहिला चेंज. दुसरा चेंज कॉमा इंटू कॉमा निघून जाईल. नंबर 2. तिसरा चेंज आहे यू मध्ये बदल होईल आणि हॅव गॉटमध्ये बदल होईल. म्हणजे हॅव गॉट हा प्रेझेंट परफेक्ट आहे, त्याचा हॅड गॉट पास्ट परफेक्ट होईल. म्हणजे नियम काय? जर का आरव्ही पास्ट टेन्समध्ये असेल तर इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये असणाऱ्या वाक्यातील प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट होतो. म्हणजे काय झालं बघूया आता उत्तर आपलं. बोला. तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. उत्तर तुमच्यासोबत आहे. मग काय होणार? काय करायचं आहे बघा. समजा मी असं वाक्य लिहिलेलं आहे, तुम्हाला बनवायचं आहे. वाक्य तुम्हाला लिहून काढायचं आहे माझ्या अगोदर. तुम्ही काय करायचं आहे? इथं व्हिडिओ पॉज करायचं आहे. व्हिडिओ पॉज केल्यानंतर तुमचं उत्तर तयार करायचं आणि उत्तर तयार केल्यानंतर मी जे काही लिहितोय ते उत्तराशी तुमचं उत्तर मिळतं जुळतं आहे का, तुमचं बरोबर आहे का नाही हे बघायचा प्रयत्न करायचा. बघा मग काय होईल. ही सेड टू बद्दल आपण टोल्ड लिहिणार आहे. ही टोल्ड पहिला नियम. मुकेश. ही टोल्ड मुकेश. बरेच विद्यार्थी लिहितात ही टोल्ड टू मुकेश. टोल्ड टू येणार नाही. ही टोल्ड मुकेश. दुसरा बदल आहे दॅट.
नेहमी अवतरण चिन्हामध्ये जर का असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर दॅटनं जोडायचं वाक्य, हे विसरू नका. दॅट कुठले वाक्य दॅटनं नाही जोडायचं. मुकेश दॅट, यू हा शब्द कोणाबद्दल आहे? तो मुकेशला बोलतोय. मुकेश पुरुष आहे म्हणजे दॅट यूचा कोण होणार? दॅट ही. हॅवचा पास्ट टेन्स हॅड, दॅट ही हॅड गॉट इट. दॅट ही हॅड गॉट इट. मला वाटतं तुम्हाला हे समजलं असावं. आता बघा दुसरं बघूया आपण आणखीन. ही सेड टू, ही सेड टू हिज फ्रेंड्स, he said to his friends, comma into inward commas, you are learning, L-E-R-N-I-N-G, you are learning. आता मला सांगा सेड टू मध्ये काय होणार बदल? काय होणार आहे? ही टोल्ड होणार आहे. ही टोल्ड हिज फ्रेंड्स. मला सांगा यात स्पीकर कोण आहे, लिस्नर कोण आहे? सांगा कोण आहे? स्पीकर ही आहे, लिस्नर फ्रेंड्स म्हणजे अनेक वचन आहे. फ्रेंड्स म्हणजे या यूबद्दल दे वापरावं लागेल. ही टोल्ड हिज फ्रेंड्स. बघा हिज फ्रेंड्स कशानं वाक्य जोडावं लागेल? दॅटनं. दॅट. यू हा शब्द कोणाबद्दल आहे रे? फ्रेंड्सबद्दल आहे, त्यामुळे काय वापरणार? दे वापरणार. दॅट दे. आरचा पास्ट टेन्स. आर लर्निंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे, त्याचा पास्ट कंटिन्युअस वर लर्निंग. आरचा काय होणार? वर, WRE, वर लर्निंग. मला वाटतं हाही पार्ट तुम्हाला कळला असावा. प्रेझेंट कंटिन्युअसचा आपण काय केला? पास्ट कंटिन्युअस केला. नियमच आहे. काय नियम आहे? जर आरव्ही पास्ट टेन्समध्ये असेल आणि इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचा इनडायरेक्ट करताना पास्ट कंटिन्युअस होणार. आर लर्निंगचा वेअर लर्निंग होणार. आर लर्निंगचा काय होणार? वेअर लर्निंग होणार. कळलं इथंपर्यंत? मला वाटतं इथं कळण्यासारखं फारसा अवघड भाग आहे अशातला प्रकार नाही. आता यानंतर बघूया. बघा यानंतर नेक्स्ट टॉपिक आपला बघा काय करतोय? सियर म्हणजे स्पीकर आणि लिस्नर यामधील संबंध लक्षात येणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. आता आपण काही चेंजेस बघूया. आपण चेंजेस बघा. चेंजेस इन प्रोनाउन्स. इकडं डायरेक्ट आहे एका बाजूला इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट आहे. हा टेबल व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हा टेबल आहे तो कोणाचा आहे? प्रोनाउनचा टेबल आहे. प्रोनाउन्स बघा. आणि हे चेंजेस आवश्यकतेनुसार होतात. कशानुसार? स्पीकर आणि लिस्नरच्या संबंधानुसार हे चेंजेस करावे लागतात. म्हणजे दिलेत म्हणजे असेच होतात असं नाही आहे, त्यांच्या संबंधानुसार असतील. बघा आय असेल तर आयबद्दल काय येणार? आय म्हणजे स्पीकर बोलणारा एकतर मेल असेल किंवा फिमेल असेल, म्हणून आयबद्दल ही किंवा शी होणार. आय मग मी म्हणजे मला, आय मी म्हणजे हिम किंवा हर होणार. आय मी माय म्हणजे काय होणार? हिज किंवा हर होणार. माइन MINE माइनचं काय होणार? हिज म्हणजे त्या माझाच म्हणजे त्याचाच किंवा तिचाच, हर्स. आणि माय सेल्फ मी स्वतःचं काय होईल? हिमसेल्फ तो स्वतः किंवा हरसेल्फ ती स्वतः. म्हणजे हे झाले आयमधील चेंजेस झाले. आता वी मधील चेंजेस बघूया आपण. वी मधील चेंजेस. हाव आर द चेंजेस इन वी? सियर वी एका बाजूला डायरेक्ट, एका बाजूला इनडायरेक्ट. हे चेंजेस वी मधील आहेत. वी म्हणजे आपण. वी म्हणजे कोण? वी बद्दल नेहमी दे वापरायचा. पण जर का स्पीकर वी असेल आणि इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये वी आला असेल तर वी बद्दल दे वापरू नका. स्पीकर वेगळा पाहिजे. उदाहरणार्थ
फर्स्ट पर्सन नसावा स्पीकर, सेकंड किंवा थर्ड पर्सन असावा. उदाहरणार्थ ही सेड वी आर हॅपी, मग ही सेड दॅट वीचं दे होणार वी. आता वी नंतर आवर, आवर म्हणजे आपला आमचा, आवरचं काय होणार देअर. अस आम्हाला, मग देम होणार देम THEM देम त्यांना, अस आम्हाला त्यांना देम. आता आवर्स आपलाच म्हणजे काय होणार देअर्स होणार त्यांचाच. आवर सेल्फ, आता आवर सेल्फ येईल का नाही येणार का, आवर हे अनेकवचन आहे, अवर हे अनेकवचन आहे, त्याचा आवर सेल्फ होईल. म्हणजे सेल्फ न लागता सेल्व्ज लागेल. म्हणजे काय झालं आवर सेल्स SELVES प्रत्यय लागतो चा देम सेल्स, देम सेल्स, देम सेल्स. म्हणजे अशा प्रकारे हे 5 बदल होतील कोणाबद्दल वीमध्ये. आणि आणखीन एक टेबल आहे प्रोनाऊनचा, तो म्हणजे यूच आहे बघा. डायरेक्ट, इन डायरेक्ट. बघा यामध्ये यू असेल यू. आता बोलणारा कोण आहे आणि ऐकणारा कोण आहे यानुसारच हे चेंजेस आहेत विद्यार्थी मित्र. हो, फळ्यावर लिहिलेत म्हणजे असेच होतील असं नाही आहे, स्पीकर आणि लिस्नर यांच्या संबंधानुसार चालेल. मग काय झालं यू बद्दल एक तर स्पीकर, समजा स्पीकर पुरुष असेल मेल असेल तर ही होणार, स्पीकर स्त्री असेल तर शी होणार, आणि अनेक जण असतील यू तर दे होणार, दे होणार. म्हणजे कसं सांगतो थोडक्यात तुम्हाला. आय बघा ही सेड टू जया यू आर ग्रेट, ही सेड ही टोल्ड जया दॅट शी वॉज ग्रेट. पण ही सेड टू विनय दॅट ही सेड टू विनय यू आर ग्रेट. मग काय झालं ही टोल्ड विनय दॅट ही वॉज ग्रेट. पण ही सेड टू चिल्ड्रन यू आर ग्रेट. मग काय झालं ही टोल्ड चिल्ड्रन दॅट दे, चिल्ड्रनबद्दल दे अनेक वचन असेल तर दे. मग तसा यू नंतर काय झाला युअर, यू युअर तुझा, तुझा म्हणजे एकतर हीच, हर किंवा दॅर. आता युअर्स तुझाच तुमचाच, हिज म्हणजे त्याचाच, हर्स तिचाच, दॅर्स THEIRS दॅर्स म्हणजे त्यांचाच, त्यांचाच. आता युअर सेल्फ तू स्वतः, तुला स्वतःला युअर सेल्फ. मग हिमसेल्फ, हिमसेल्फ किंवा हरसेल्फ. पण असं असेल युअर सेल्फ असेल आणि क्वचन असेल युअर सेल्व्ज. फरक आहे, इथं सेल्फ आहे इथं सेल्व्ज आहे SELV आहे, हे एक वचन आहे अनेक वचन आहे. मग काय झालं देमसेल्स,